अकोला जिल्ह्यात गोमांस तस्करी विरोधात ऑपरेशन प्रहारची गाजावाजा सुरू असताना प्रत्यक्षात मात्र तस्करीचे रस्ते मोकळेच असल्याचे वास्तव समोर येत आहे। पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या गाड्या काहीच दिवसात पुन्हा तस्करीसाठी रस्त्यावर येतात, तर आरोपी न्याय प्रक्रियेच्या नावाखाली थोड्याच अवधीत मोकाट सुटतात। 26 जून रोजी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी दर्यापूर नाका येथे पोलीस उपनिरीक्षक आशिष अशोकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून अब्दुल वहीद मोहम्मद जाहिद वय 30 वर्ष राहणार टाकळीपूर्णा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतले। आरोपीकडून निर्दयतेने बांधलेले जखमी अवस्थेतील 2 बैल, 10 फुटाची पांढरी दोरी आणि टाटा यास MH46 AF 4884 वाहन असा एकूण सुमारे 3.60 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, हवालदार गोपाल सिंग ठाकूर व त्यांच्या पथकाने केली। गुन्हा कलम 5.5 अ 5 ब 9 अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारणा 2015 तसेच कलम 11 ड 11 ई प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायदा कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत नोंदवण्यात आला। या घटनेच्या एक दिवस आधी 25 जून रोजी अकोल्यात 80 किलो प्रतिबंधित गोमांस दुचाकीवरून नेताना आरोपी अटकेत घेतला गेला होता। पण ही दोन्ही प्रकरण किती गंभीर असली तरी काही दिवसात आरोपी मोकाट फिरताना दिसतात आणि त्याच गाड्या पुन्हा रात्रीच्या वेळी या तस्करीत वापरल्या जातात। ऑपरेशन प्रहार केवळ कागदावरच की निवड एक दिवसाची औपचारिकता? कायद्याची भीती नसेल, आरोपी वेळेत सुटतील आणि जप्त वाहन पुन्हा त्यांच्याच ताब्यात जातील, तर अशा मोहिमांचा उपयोग काय? नागरिक रोष व्यक्त करत आहेत आणि विचारत आहेत, गुन्हेगार सुटतात, गाड्या परततात, मग प्रहार नेमका कुणावर? प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।